प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 27व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. वैऱ्यांवर प्रीती करणे व आपला द्वेष करणाऱ्यांचे बरे करणे खरंच इतके सोपे आहे का? ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक अर्थात यहूदा इस्करियोत स्वार्थी व विश्वासघातकी मनुष्य होता. प्रभूच्या पायाला मौल्यवान सुगंधी तेल लावले गेले असता त्याने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते तेल 300 रुपयांना विकून गोरगरिबांस द्यायला हवे होते असे तो म्हणाला. खरे तर ते पैसे त्याला लुटता आले नाही म्हणून तो नाराज होता. त्याची पैशांची हाव इतकी मोठी होती की त्याने 30 रुपयांच्या बदल्यात खुद्द प्रभू येशूला वधस्तंभावर खेळण्यासाठी धरून दिले. त्याने खून म्हणून प्रभूचे चुंबन घेतले व ख्रिस्ताला धरून दिले. खरे तर प्रभूला तो त्याचा विश्वासघात करील हे चांगलेच ठाऊक होते, तरी त्याने त्याचा द्वेष केला नाही. अगदी शेवटच्या भोजनावेळीही यहूदा ख्रिस्तासोबतच होता. त्याला अटक करावयास मुख्य याजक, परुषी व रोमी शिपाई आले असता पेत्राने तरवारीने याजकाच्या दासाचा कान कापला. तो तर शत्रूच्या गटातला मनुष्य होता, तरी ख्रिस्ताने त्याचा कान बरा केला. होय, त्याला वधस्तंभावर खेळणाऱ्यांसाठी त्याने पित्याकडे सूड उगविण्याची अथवा त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली नाही, तर त्यांना क्षमा करण्याची विनंती केली. तो द्वेष करणाऱ्यांचेही बरे करीतो. अशा प्रेमळ प्रभूला आपण आपल्या वर्तनाने दुखावले असेल तरी तो आमचे बरे करीतो. त्याला पश्चातापूर्वक शरण येणाऱ्यांस तो पापक्षमा व सार्वकालिक जीवन देतो. आपणांसही हा अनुभव यावा म्हणून परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद. कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा.